गुड मॉर्निंग. माझं नाव योगेश्री अमृतराव पलोडे. मी अमरावती येथून आलेली आहे. माझं वेट जास्त वाढल्यामुळे मी माधवबाग येथे आलेली आहे. मला याबद्दल माहिती माझ्या मित्रपरिवारांकडून मिळालेली होती. याआधी पण मी इथे 2019मध्ये ॲडमिट झालेली आहे. 3 दिवसाचा कोर्स मी कंप्लीट केलेला आहे. तेव्हा माझे वेट खूप जास्त वाढलेले होते. इथला व्यवस्थित डायट, पंचकर्म, इथले व्यवस्थित वैद्यकीय तपासणी यामुळे मी माझं वेट खूप जास्त प्रमाणात लॉस केलेलं होतं. पण काही कारणास्तव माझं वेट इथे जे सांगितल्याप्रमाणे मी त्या प्रत्येक गोष्टी फॉलो न केल्यामुळे मला परत माझं वेट गेन झालं. तर त्याकरिता बरेच जण माझे मित्रपरिवारामध्ये म्हणत होते की हर्बल लाईफ वगैरे, बाकी कुठलं बाहेरचं ॲलोपॅथिक वगैरे किंवा कुठलं काही आयुर्वेदिक वगैरे काही तू प्रयोग करू शकते त्याच्यामुळे तुझं परत वेट लॉस होऊ शकते. पण मला त्यावर कशावरच विश्वास वाटला नाही. कारण यापूर्वी मी माधवबागमध्ये आलेली होती. त्याच्यामुळे मला भरपूर इथे आराम मिळाला होता. म्हणजे माझं वेट खूप प्रमाणात लॉस झालेलं होतं. त्याच्यामुळे परत मी आता 5 वर्षानंतर परत इथे 7 दिवसासाठी ॲडमिट झालेली आहे. आणि या 7 दिवसामध्ये खूप छान प्रकारे इथलं जी जीवनशैली आहे, योग्य जीवनशैली, नियमित व्यायाम, आहार, त्याच्याचप्रमाणे योग्य तपासणी, वेळेवर पंचकर्मामध्ये मॉर्निंगला, इव्हिनिंगला 2-2 टाईम पंचकर्म, असं रेग्युलर 6 दिवसामध्ये 7 दिवसाच्या पॅकेजमध्ये 6 दिवस कंप्लीट BDमध्ये 2 टाईम आपलं माझं पंचकर्म केल्या गेलेलं आहे. इथली व्यवस्थामध्ये खूप प्रमाणात डेव्हलप झालेलं आहे. 5 वर्षापूर्वी इथे प्रत्येक सुविधा उपलब्ध होती, पण आता त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोग्रेस झालेला आहे. त्याच्यामुळे मला इथे आणखी खूप जास्त प्रमाणात माझं वेट लॉस होईल. मी जर कुठलाही पेशंट म्हटलं तर त्याच्यामध्ये कसं आपण यांनी सांगितल्याप्रमाणे जर प्रत्येक त्यांची डाएट किट, नियमित व्यायाम वगैरे केला तर नक्कीच आपलं वेट लॉस होऊ शकतं. पण ते जर गोष्टी आपण फॉलो केल्या नाही आणि जर आपलं वेट लॉस झालं नाही तर मग आपणच म्हणू शकतो की नाही बाबा इथे आपल्याला काही आराम वगैरे मिळत नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या मते प्रत्येकाने माधवबागला एक वेळ भेट द्यायची आणि इथे कशाप्रकारे आपल्याला आपली लाईफस्टाईल कशी आपण जगायची ते सगळ्या गोष्टी आपल्याला इथं समजून सांगितल्या जातं. त्याप्रमाणे जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपल्याला आपल्या टार्गेटमध्ये यश मिळू शकते आणि जे आपण आपलं जे ध्येय राहते ते आपण अचीव करू शकतो. तसेच येथे प्रत्येक गोष्ट म्हणजे कसं डाएटमध्ये योग्य आपल्या आहारावर नियंत्रण ठेवलं जातो. प्रत्येक गोष्टीवर आपलं वॉचिंग असतं. आपण कशाप्रमाणे डाएट घेत आहे, आपण ते स्किप करत आहे, कुठली गोष्ट स्किप करत आहे की किंवा काही आपण त्याच्या व्यतिरिक्त खात आहे, याच्यावर पण पूर्णपणे लक्ष दिलं जातं. तसंच एक्झरसाईज खूप छान प्रकारे इथे शिकवलं जातं आणि प्रत्येकाकडून करवून घेतलं जातं. तसंच इथल्या बाकी डेमॉन्स्ट्रेशन पाहिलं तर ते पण एकदम योग्य प्रकारे आणि इथला स्टाफ जो म्हटलेला आहे, मेडिकल स्टाफ, नर्सिंग स्टाफ वगैरे, बाकी अदर पंचकर्म स्टाफ, बाकी आपलं रूम वगैरे साफ करणं वगैरे ते डेली त्याच्यामध्ये रोज डेली आपलं जे रूटीन राहते हाऊसकीपिंग ते डेली मेंटेन केलं जातं. तसंच डाएटमध्ये पण आपल्याला वेळेवर जो डाएट आपल्याला पाहिजे आहे तो प्रत्येक वेळ कन्फर्म करून मॉर्निंगला काय, इव्हिनिंगला काय, आणि लंचमध्ये काय द्यायचं आहे हे वेगवेगळ्या प्रमाणात ठरलेलं असतं आणि प्रमाणेच आपल्याला ते दिलं जातं. तसंच इथल्या प्रत्येक स्टाफमध्ये बोलण्यामध्ये माधवबागमध्ये आपल्यावर उपचार पद्धती होते, पण तसंच त्या व्यतिरिक्त आपल्याला इथे हेही शिकायला मिळते की प्रत्येकासोबत बोलताना कशाप्रमाणे बोललं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाच्या तोंडामध्ये गोडवा हा इथे आलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळे कसं आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हटलं तर एक भीती वाटते की आपल्या कशाप्रकारे उपचार पद्धती केली जाईल. पण इथे आल्यानंतर तसं बिलकुल कुठल्याच प्रकारचं मला वाटलेलं नाही. कारण इथे असं वाटत होतं की आपल्या फॅमिलीमध्ये आल्यासारखं. कारण प्रत्येकाचा आपल्यासोबतचा जो सुसंवाद होता हा एकदम चांगल्या प्रकारे होता. त्याच्यामुळे कुठे वाटलंच नाही की आपण बाहेर ठिकाणी आलेलं आहे म्हणून. आणि खूप छान प्रकारे माझे इथे 7 दिवस पूर्ण झालेले आहे आणि या 7 दिवसात माझा
3 kg वेट लॉस झालेला आहे. परत जर मी आता ही जे सांगितल्याप्रमाणे जर मी ते किट वगैरे, प्राणायाम वगैरे, हे जर डाएट वगैरे मी फॉलो केलं तर नक्कीच माझं वेट परत कमी होईल याची मला खात्री आहे. तरी मला सर्वांना असं सांगायचे वाटते की ज्यांना हृदयाचा आजार वगैरे आहे, वेट लॉस करायचे आहे, बाकी काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील जे तुमचे ॲलोपॅथीने कमी होत नसेल, त्यांनी जरूर माधवबागला भेट द्यावी. आणि इथे भेट दिल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे फरक पडू शकतो असे मला वाटते. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद.